नमस्कार मित्रांनो, आता आज आपण कन्व्हर्टचे पुढचे प्रॉब्लेम बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रॉब्लेम आहे कन्व्हर्ट अँड इंटेन्सिटी ऑफ प्रेशर 40 kPa. गिवन डाटा प्रेशर किती दिलेलं आहे? 40 kPa ऑफ केरोसिन इंटू द करस्पॉन्डिंग प्रेशर हेड ऑफ केरोसिन. तर केरोसिनच्या एच मध्ये करायचं. आय नो पी इक्वल टू रोजी एच. सगळ्यात पहिले तर काय करा, केपीए ला न्यूटन पर मीटर स्क्वेअर कसं करायचं? किलो म्हणजे 10⁻³ पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता पी इक्वल टू रोजी एच. रोजीला फेकायचं खाली एच. तर एच इज इक्वल टू पी किती आहे मित्रांनो? 40 इंटू 10⁻³ हा. रो किती आहे? केरोसिनची डेन्सिटी दिलेली, केरोसिनची स्पेसिफिक रेट दिलेली 0.8, तर डेन्सिटी राहणार 800 इंटू 9.81. किती आहे तर सांगा हे फास्ट. एच 5.096 मीटर ऑफ केरोसिन. आणि वॉटर मध्ये पण करायचे. वॉटर मध्ये पण करायचे. तर पुन्हा काय करायचं मित्रांनो? पी इज इक्वल टू रो जी एच, हे पहिली कंडिशन. दुसऱ्या कंडिशनला वॉटर मध्ये करायचे. पी इक्वल टू रो जी एच. तर एच इज इक्वल टू पी बाय रो जी. पी तेच घ्यायचं 40 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय रो किती घ्यायचं? 1000. जी किती घ्यायचं? 9.81. तर किती येतं बघा हे? 4.07 मीटर ऑफ वॉटर. राईट डाऊन फास्ट. समजायला मिळेल. बघा मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम समोर 23ला 4 मार्काला आलेला आहे. कन्वर्ट 0.12 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर इंटू सेंटीमीटर ऑफ लिक्विड ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.5. सगळ्यात पहिले स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.5 दिली. गिवन डाटा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर 1.5 दिली तर डेन्सिटी 1000 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 1500 kg पर मीटर क्यूब. हा. पी किती दिलेलं आहे आपल्याला? 0.12 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 0.12 इंटू 10⁻⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअरचं न्यूटन पर मीटर स्क्वेअरला 10⁻⁴ ने मल्टिप्लाय करायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा मित्रांनो, नेक्स्ट मग काय करायचं? आता पी इज इक्वल टू रो जी एच असतं. मला काय करायचंय? पी बाय रो जी इज इक्वल टू एच. तर एच इज इक्वल टू पी किती आहे? 0.12 इंटू 10⁻⁴. रो रो कुणाचं घ्यायचं? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लिक्विड दिलेलं आहे 1500 इंटू 9.81. किती येतं बघा? 0.081 मीटर ऑफ लिक्विड. हेड of 0.75 oil of specific gravity of 0.9 into meter of mercury. हे पहा, convert pressure head of 0.75 meter of oil of specific gravity 0.9 into meter of mercury. बघा, सगळ्यात पहिले तर प्रेशर हेड दिलेलं आहे 0.75 मीटर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली 0.9. मग डेन्सिटी किती येईल? 900. डेन्सिटी किती? 900 kg पर मीटर क्यूब. डेन्सिटी किती? 900 kg पर मीटर क्यूब. आता डेन्सिटी आली, तर डेन्सिटी आल्यानंतर आपल्याला काय करायचं? त्याला करायचंय मीटर ऑफ मर्क्युरी मध्ये करायचं. सगळ्यात पहिले त्याला पी मध्ये करावं लागेल. पी इज इक्वल टू रो जी एच. सगळ्यात पहिले काय करायचं? ज्याला मीटर ऑफ मध्ये करायचं एच टू एच करायचं. असं जायचं एच पी एच. पहिले एच वरून पी काढायचं, नंतर पी वरून एच काढायचं. तर इकडे बघा, तर रो किती आहे? 900. जी किती आहे? 9.81. एच किती आहे? 0.75. किती येतं हे? 6.6
621 into 10 to the power 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता हे आलं. आता काय करायचं पुन्हा P इज इक्वल टू रो जी एच. तर H इज इक्वल टू P बाय रो जी. तर P किती आहे 6.621 इंटू 10 to the power 3 डिवायडेड बाय. आता रो काय घ्यायचं कशात करायचं आपल्याला कन्वर्ट प्रेशर हेड ऑफ 0.75 मीटर ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 900 इंटू मीटर ऑफ मर्क्युरी. मर्क्युरी मध्ये करायचं म्हणजे मर्क्युरीची डेन्सिटी घ्यायची. किती येतं बघा हे 0. मीटर ऑफ मर्क्युरी. स्टॉप. कॅल्क्युलेट व्हॉट हेड ऑफ ऑइल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आपल्याला हेड काढायचं. कॅल्क्युलेट व्हॉट हेड ऑफ ऑइल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8 can produce a pressure same as that of pressure due to head of mercury. हे बघ मर्क्युरी म्हणजे S2 13.6 आणि हेड किती आहे 60 सेंटीमीटर म्हणजे 0.6 मीटर. हा हे बघ प्रेशर सेम सांगितलेलं ना. तर प्रेशर सेम म्हणजे S1 H1 इज इक्वल टू S2 H2. तुम्हाला H1 काढायचं. H1 इज इक्वल टू S2 H2 डिवायडेड बाय S1. तर S2 किती आहे 13.6. H2 किती आहे 0.6 डिवाइड बाय S1 किती आहे 0.8. कितना आता हे 10.2 मीटर ऑफ ऑइल. समजलं. नेक्स्ट प्रॉब्लेम टाकला. कन्वर्ट प्रेशर हेड ऑफ 60 मीटर ऑफ ऑइल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8 इंटू करस्पॉन्डिंग हेड ऑफ वॉटर. इकडे बघा कन्वर्ट प्रेशर हेड ऑफ 60 मीटर ऑफ ऑइल. हे पहा हेड टू हेड जर करायचं ना तुम्हाला अजून एक सोपा फॉर्म्युला आहे. हा दोघांचं प्रेशर सेम ऍज्युम करायचं. प्रेशर हेड ऑफ 60 मीटर गिवन दॅट ऑफ ऑइल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8 इंटू करस्पॉन्डिंग हेड ऑफ वॉटर. तर मग H2 काढायचं आणि S2 वॉटरचं किती असतं 1. डायरेक्ट ऍज्युम करायचं H1 S1 आणि प्रेशर सारखं असतं H2 S2. तर मग आपल्याला काढायचं का आता H2. हा H1 S1 डिवायडेड बाय S2 इज इक्वल टू H2. तर H1 किती आहे 60. S1 किती आहे 0.8 आणि वॉटर आहे म्हणजे 1 किती येतं हे 48. तुम्ही तसं पण काढू शकता मीटर ऑफ वॉटर. हा असं काढू शकता पीच सॉरी पहिले Hचं P करायचं आणि नंतर Pचं H. समजलं.